वेरी गुड आफ्टरनून टीम। मेरा नाम जिब्रान अली है, मैं नासिक आरसी हूँ। आज हम आए हैं आनंद वैली क्रोमा में। आज हम आज डेट है 9 जून। आज हम डेमो लेने वाले हैं इयॉन क्रिस्टल का। इसका पूरा मॉडल नंबर, फीचर, फंक्शंस अपने को बताएंगे अंकिता। नमस्ते टीम, माझं नाव अंकिता काकडे। मी गोदरेजची ॲडवायझर आहे। मी तुम्हाला आज डेमो देणार आहे इयॉन क्रिस्टलचा, ज्याचा मॉडेल नंबर आहे इयॉन क्रिस्टल। तो तुम्हाला 2 स्टार रेटिंगमध्ये येतो, ज्याचं लाईट कन्झम्पशन आहे 271 पर इयर। ओके। त्याच्यानंतर सर्वात आधी हा पूर्ण तुम्हाला ग्लास डोअरमध्ये येतो। 272 लिटर याची कपॅसिटी आहे। ग्लास डोअर असल्यामुळे याला क्लिनिंग करणं खूप इझी आहे। त्याच्यानंतर हा पूर्ण AI बेसमध्ये आहे, ज्याच्यामध्ये 3 गोष्टी येतात। पहिलं फूड लोड ट्रॅकिंग, स्मार्ट डिफ्रॉस्ट आणि युजेस मॉनिटर। ओके। तर फूड लोड ट्रॅकिंगमध्ये तुम्ही आता फूड लोड ट्रॅकिंगमध्ये तुम्ही हप्तेभराचे जरी व्हेजिटेबल्स तुम्ही याच्यामध्ये ठेवले तरी फ्रीजच्या कूलिंग याच्यावर काहीच लोड येणार नाही। ते सगळं सेन्स करून त्याला कूलिंग प्रोव्हाइड करेल। त्याच्यानंतर युजेस मॉनिटरिंग आता याच्यामध्ये AI असल्यामुळे किंवा सेन्सर्स असल्यामुळे फ्रीज काय करणार, तुमचे रोज दैनंदिन दिवसातले जे यूज आहे ना तो कॅप्चर करून घेणार। जसं की एक्झाम्पल, तुम्ही दिवसातून सकाळच्या टायमिंगला जास्त फ्रीज यूज करता, त्याच्यानंतर रात्री 9 ते 10 मध्ये जास्त फ्रीज यूज करता, तर फ्रीज काय करणार, त्या टायमिंगमध्ये तुम्हाला कूलिंग ही जास्त प्रमाणात प्रोव्हाइड करणार आणि नॉर्मल टायमिंगमध्ये तो नॉर्मल वेमध्ये राहणार, ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचं लाईट बिल वगैरे आहे, लाईट बिल कन्झम्पशन कमी येईल। त्याच्यानंतर काय युजेस मॉनिटरी झालं, फूड लोड ट्रॅकिंग आणि स्मार्ट डिफ्रॉस्ट। नॉर्मली फॉस्ट फ्री फ्रीजमध्ये एका ठराविक वेळेनंतर डिफ्रॉस्ट होतं, बट हा स्मार्ट डिफ्रॉस्ट असल्यामुळे जेव्हा तुम्हाला गरज असेल, म्हणजे फ्रीजला त्याच्या युजेसनुसार जेव्हा गरज असेल तेव्हाच तो डिफ्रॉस्ट करेल, ज्याच्यामुळे तुमचे डिफ्रॉस्ट सायकलचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि तुम्हाला लाईट बिल वगैरे कमी येतो। त्यानंतर हा तुम्हाला फ्रीजर येणार आहे। 30% फ्रीज आहे, 30% फ्रीजर आहे आणि 70% फ्रीज आहे। नॉर्मली जर तुम्ही बाकीच्या ब्रँडमध्ये बघाल तर तुम्हाला 40% फ्रीजर सेक्शन दिलेलं आहे, 60% फ्रीज दिलेले, बट आपल्या गोदरेजमध्ये तुम्हाला 30% फ्रीजर दिलेलं आहे, 70% फ्रीज दिलेलं आहे। याचं कारण असं की नॉर्मल आपल्या इंडियन घरामध्ये फ्रीजरचा यूज कमी असतो, फ्रीजचा जास्त असतो, त्याच्यामुळे तुम्हाला फ्रीज सेक्शन हे जास्त दिलेलं आहे। आणि याच्यामध्ये फ्रीजरमध्ये तुम्हाला मुव्हेबल आईस मेकर दिलेला आहे। हिवाळ्यात पावसाळ्यात तुम्हाला गरज नाही आहे आईसची, आईस मेकर बॉक्स काढून ठेवा, तुम्हाला हा पूर्ण एरिया यूज करू शकतात। त्याच्यानंतर आपला खाली येतो फ्रीज सेक्शन। फ्रीज सेक्शनमध्ये तुम्हाला 4 टफन ग्लासच्या सेल्फ दिलेल्या आहेत, ज्या तुम्हाला ॲडजस्टेबल आहे, तुम्ही तुमच्या यूजनुसार त्याला ॲडजस्ट करू शकतात। दुसरी गोष्ट, ही आपली गोदरेजची पेटंट टेक्नॉलॉजी आहे, कूल शॉवर टेक्नॉलॉजी, जिचं काम असं आहे की कोपऱ्यात जरी तुम्ही त्याच्या काही चटणीची वाटी वगैरे ठेवले तर तो कूलिंग प्रोव्हाइड करेल। सर्वात इम्पॉर्टंट काम म्हणजे त्याचं, तुम्ही इथे जे पण बॉटल्स, मसाले वगैरे ठेवणार तर त्याला सेपरेटली कूलिंग प्रोव्हाइड होते। त्याच्यानंतर येतो व्हेजिटेबल बास्केट। हे तुम्हाला पूर्ण 27 लिटरचं व्हेजिटेबल बास्केट आहे, ज्याच्यामध्ये हनीकॉम पॅड येतो। आता हनीकॉम पॅड याच्यामध्ये का दिलेलं आहे, तर एक्झाम्पल सांगते, आपण मार्केटमधून शेपू, पालक ह्या हिरवे पालेभाज्या आणतात, ज्याच्यावर पाणी शिंपडलेलं राहतं फ्रेश राहण्यासाठी। तर तुम्ही जेव्हा पण त्या व्हेजिटेबल्स आपल्या बास्केटमध्ये ठेवाल तर त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी वगैरे आहे ना, तर हनीकॉम पॅड सोक करून घेईल, ज्याच्यामुळे त्या व्हेजिटेबल्स 30 दिवसापर्यंत फ्रेश राहतील। त्याच्यानंतर याच्यामध्ये येते नॅनोशेल टेक्नॉलॉजी। नॅनोशेल टेक्नॉलॉजी काय करते, तुम्ही बाजारातून जे पण व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स वगैरे आणतात त्याच्यावर आपल्याला न दिसणारे बॅक्टेरियाज असतात, ते नॅनोशेल टेक्नॉलॉजी 95% किल करण्याचे काम करते। त्याच्यानंतर याच्यामध्ये येते तुम्हाला अँटीबॅक्टेरियल गॅस्केट, जी पूर्ण रिमूव्हेबल आहे, वॉशेबल आहे, तुम्ही काढून क्लीन करून वॉश करून परत लावू शकता। त्याच्यानंतर त्याला येते वॉरंटी, कूल बॅलन्स टेक्नॉलॉजी। आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे कूल बॅलन्स टेक्नॉलॉजी। कूल बॅलन्स टेक्नॉलॉजीमध्ये काय होणार की तुम्हाला इथे हे बघा, हे सेपरेटली कूलिंग डक्ट्स दिलेले आहेत। जेव्हा पण तुम्ही फ्रीज ओपन किंवा क्लोज करणार, बाकीच्या ब्रँडमध्ये
जर तुम्ही ओपन केलं तर ती पूर्ण एअर जी आहे ती बाहेर निघून येते आणि परत लावल्यावर परत ती सायकल सुरू होते. त्याला टाइम लागतो. बट याच्यामध्ये तुम्ही ओपन जरी केलं आणि लावलं तर ती तुम्हाला सेपरेटली इथून कूलिंग प्रोव्हाइड होईल. म्हणजे त्याच्याने टाइम वाचतो आणि तुम्हाला लाईट बिल वगैरे कमी येतं. आणि दुसरी गोष्ट त्याला वॉरंटी. जर आता आपण बघितलं तर तुम्हाला गोदरेज प्रॉमिस मध्ये पूर्ण 5 वर्ष तुम्हाला टेक्निकल वॉरंटी मिळते आणि 10 वर्ष कॉम्प्रेसरला मिळते. बाकीच्या ब्रँडमध्ये जर तुम्ही बघताय तर 1 इयर तुम्हाला टेक्निकल वॉरंटी आहे. बट आता गोदरेज प्रॉमिस आहे तर त्याचनुसार तुम्हाला 5 इयर्स पूर्ण टेक्निकल वॉरंटी मिळणार आहे त्याच्यामध्ये. क्रॅशलेस. त्याच्यानंतर आता त्याच्यावर आहे ना क्रेडिट कार्डला ऑफर पण चालू आहे. अप टू 3000 पर्यंत तुम्हाला कॅशबॅक मिळू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे फायनान्स पण ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 0 डाऊन पेमेंटची स्कीम येते. त्याच्यानंतर सर्व्हिस सेंटर आपलं पूर्ण ऑल इंडियामध्ये 950 सर्व्हिस सेंटर्स आहे. 4000 प्लस वेल टेक्निशियन्स आहेत 15 लँग्वेजेस सोबत. थँक्यू.